नमस्कार. श्रावण म्हणजे भक्ती, सात्विकता आणि उपवासाचा काळ. हे पवित्र दिवस भगवान शंकराला अर्पण केले जातात. तर आपण याच दिवसात श्रावण सिरीज सुरू करतो. त्यामध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत मराठी उपहारगृह. आता आपण आहोत पंचीकर, जे दादर स्टेशन समोरच आहे. या श्रावण महिन्यात लोकांची पावलं वाढतात पंचीकर आणि को मध्ये उपवासाचे विविध पदार्थ खाण्यासाठी. 1931 पासून एस्टॅब्लिश झालंय. माझ्या पणजोबांनी चालू केले ते आणि मी 4th जनरेशन आहे आता. पियुष आहे, फराळी मिसळ, साबुदाणा वडा, खिचडी, थालीपीठ या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्या. आणि आपण ऑर्डर केला आहे मस्त असा क्रिस्पी साबुदाणा वडा. ओ माय गॉड, टेस्ट करूया. जस्ट ऑसम. मला पर्सनली नेहमीच उत्सुकता असते की उपवासाचं पॅकेज कसं लागतं. खूप असे जास्त एक्स्ट्रा फ्लेवर्स नाही आहे, पण तो सटल फ्लेवर आणि एकदम छान टेस्ट. बघूया आधी आपण कसं टेस्ट करताय. आमची उपवासाची चटणीच मस्त आहे, म्हणजे एकदम तोडगा हिशोब आहे हा, सगळ्यामध्ये चालते. हे तिखट आहे आणि हे असं थोडं स्वीट आहे, दही इन्क्लुडेड असल्यामुळे मस्त एकदम की फ्लेवर क्रिएट होते. सो मस्त वाटतं. बटाटा आहे, साबुदाणा आहे आतमध्ये, मस्त मिक्स करते मी. त्यानं आपण एक बाईट घेऊया. एकदम सटल टेस्ट आहे, म्हणजे शेंगदाणे वगैरे पण खूप हेल्दी आहेत. एक पदार्थ असा वेगळा, तसा हा एक पदार्थ वेगळा आहे. शेंगदाण्याचा लाडू कसली म्हणलाय मी त्याला, म्हणजे असे शेंगदाणे लागतात मोठे मोठे. छान. एवढे पदार्थ खाऊनही आपलं बिल झालं आहे जस्ट 292. पंचीकर आणि को मधली तुमची आवडती डिश कोणती आहे ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि मुंबई जंक्शनला फॉलो करा.